नमस्कार, नमस्ते. फलटण युट्यूब चॅनल मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण तालुक्यातील 102 ग्रामपंचायतींची रणधुमाळी काही दिवसातच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच आपण तालुक्यातील वेगवेगळ्या ग्रामपंचायतींचा आढावा घेतोय. आजच्या व्हिडिओमध्ये फलटण पूर्व भागातील एक जागृत ग्रामपंचायत असलेल्या शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायतीचा आढावा घेणार आहोत. 7 सदस्य संख्या असलेल्या शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायत 5 वर्षापूर्वी प्रामुख्याने दोनही राज्य गटामध्ये निवडणूक झाली होती आणि यामध्ये एका राज्य गटाला 4 जागा तर दुसऱ्या राज्य गटाला 3 जागा मिळाल्या होत्या. या शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायत जर पाहिलं तर आपण प्रामुख्याने 895 मतदान आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये या गावामधून जिल्हा परिषदेला साधारणपणे 47 मतदान तर पंचायत समितीला 74 मतांचं मताधिक्य हे भारतीय जनता पक्षाला मिळालं होतं. शेरेशिंदेवाडी गावचा जर विचार केला तर गावामध्ये शिवसेना राजे गट आणि भारतीय जनता पक्ष या दोनही पक्षांचे कार्यकर्ते कार्यरत आहेत. येथील सरपंच पदाचं आरक्षण ओबीसी महिलेसाठी आरक्षित या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे गाव जरी छोटा असलं तरी या ठिकाणची निवडणूक अतिशय तुल्यबळ होणार असल्याचे संकेत आतापासूनच मिळत आहेत. इच्छुकांनी सध्या जोरदार मोर्चेबांधणी सुरू केले असून आता आगामी काळामध्ये प्रामुख्याने सरपंच पदासाठी असलेल्या उमेदवारांच्या नावांची चर्चा आता गावामध्ये रंगू लागली आहे. सरपंच पदासाठी या गावातील भारतीय जनता पक्षाचे नेतृत्व प्रामुख्याने संदीप बुधनवर, त्याचबरोबर माजी सरपंच भाऊसाहेब बुधनवर यांचे चिरंजीव लक्ष्मण बुधनवर, त्याबरोबर शिवाजी पिसाळ हे करीत आहेत. तर राजे गटाचे नेतृत्व हे दयानंद बुधनवर, त्याबरोबरच तुकाराम चव्हाण, अमोल शिंदे जे विद्यमान उपसरपंच आहेत हे करत आहेत. पाठीमागच्या पंचवार्षिक मध्ये शेरेशिंदेवाडी गावासाठी एससी अर्थातच अनुसूचित जातीचे आरक्षण निश्चित केले होते. मात्र या 7 सदस्यांमध्ये एकही सदस्य अनुसूचित जातीचा विजय झाला नव्हता. त्यामुळे गेली 5 वर्ष या गावचं सरपंच पद रिक्त राहिलं होतं आणि उपसरपंचांच्या माध्यमातून या गावचा कारभार पाहण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या ठिकाणी महिला आरक्षण ओबीसी महिला आरक्षण हे निश्चित झालेलं आहे. सध्या तरी शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी आपण जर पाहिलं तर सरपंच पदाची मोर्चेबांधणी सुरू झालेली आहे आणि सरपंच पदासाठी प्रामुख्याने संदीप बुधनवर, त्याचबरोबर तात्यासो धडस, त्याचबरोबर दयानंद बुधनवर, त्याचबरोबर विशाल चव्हाण, धनाजी चव्हाण, त्याचबरोबर विक्रम बुधनवर, शंकर धडस आदी कार्यकर्त्यांच्या कुटुंबातील महिला या ठिकाणी थेट सरपंच पदासाठी रिंगणात उतरू शकतात. त्याबरोबरच या गावामध्ये प्रामुख्याने कुणबी मराठा हा फॅक्टर राबणार का याबाबतही चर्चा रंगू लागल्या आहेत. सध्या तरी इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दोन्ही गट जशाच तसे आहेत. प्रामुख्याने भारतीय जनता पक्ष यांची ताकद या गावात आता अलीकडच्या काळात वाढली असली तरी गेल्या वेळेस दोनही राजे गटांच्या अंतर्गत या ठिकाणी निवडणूक झाली होती. 2 बलकवडी त्याचबरोबर नीरा उजवा कालव्याच्या माध्यमातून संपूर्ण तालुका बागायत झाला असला तरी शेरेशिंदेवाडी गाव मात्र 2 बलकवडी कालव्यापासून वंचित आहे. अद्यापही दुष्काळी परिस्थितीमध्ये हे गाव मोडलं जातं. मात्र नीरा उजवा कालव्यावरून अनेकांनी या ठिकाणी पाणी आणल्यामुळे काहीशा प्रमाणामध्ये गावामध्ये ऊसाचं क्षेत्र आहे. प्रत्येकच निवडणूक येथील चुरशीची होत असतानाच आता आगामी महिनाभरामध्ये जाहीर होणाऱ्या निवडणुकीमध्ये कोण कोण रिंगणात उतरतंय हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? शेरेशिंदेवाडी ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदासाठी कोण कोण रिंगणात उतरतील याबाबत जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. नमस्ते फलटण युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये आणि नवीन ग्रामपंचायत सोबत. तोपर्यंत धन्यवाद.